हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, इडम्स अँड फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अबेट. अबेटचं काय मिनिंग आहे तर बिकम लेस इंटेन्स ऑर वाईड स्प्रेड. म्हणजे काय होते तर कमी होणे, वादळ किंवा वेदना आहे ते कमी होणे, ओसरणे, त्याला म्हटलं जातं अबेट. वादळ, वेदना इत्यादी कमी होणे किंवा आपण म्हटलं तसं ओसरणे. उतार पडणे सुद्धा म्हणू शकतो किंवा जोर कमी करणे, समाप्ती करणे. ओके, किंवा आपण म्हणू शकतो नष्ट करणे. तर अबेट म्हणजे काय होते, बिकम लेस इंटेन्स ऑर वाईड स्प्रेड. म्हणजेच काय होते, जोर कमी करणे, समाप्ती करणे, नष्ट करणे किंवा वादळ, वेदना इत्यादी काय करणे, कमी होणे किंवा ओसरणे, उतार पडणे सुद्धा म्हणू शकतो. तर हे आहे यांचे मराठीमध्ये मीनिंग अबेटचे. सिनोनिम काय आहे अबेट म्हणजे आहे सबसाइड, डिमिनिश आणि लेसन. आणि अँटोनिम्स आहेत इंटेन्सिफाय, इन्क्रीज आणि एस्कलेट. ओके, सो यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये अबेटला. द स्टॉर्म बिगिन टू अबेट बाय इव्हनिंग. ओके, सो सायंकाळपर्यंत वादळ कमी होऊ लागले, असे या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि यामध्ये अबेटला यूज करण्यात आलेला आहे. कमी होऊ लागले म्हणजे वादळ कमी होऊ लागले, सायंकाळपर्यंत वादळ कमी होऊ लागले. आणि असं अबेटला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. अबेट म्हणजे होते जोर कमी करणे, समाप्ती करणे, नष्ट करणे, वादळ, वेदना इत्यादी कमी होणे, ओसरणे किंवा उतार पडणे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे अब्रेशन, ABERRATION. अब्रेशनचं काय मिनिंग आहे, अ डिपार्चर फ्रॉम व्हॉट इज नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड. म्हणजे काय होते तर सामान्य किंवा अपेक्षित असलेल्या गोष्टीपासून वेगळे होणे. ओके, तर सामान्य किंवा अपेक्षित जे असलेले गोष्टी आहे त्याच्यापासून वेगळे होणे किंवा आपण म्हणू शकतो त्याला विकृती, नीती भ्रष्टता. ओके, सो अब्रेशन म्हणजे काय होते, सामान्य किंवा अपेक्षित असलेल्या गोष्टीपासून वेगळे होणे, विकृती किंवा नीती भ्रष्टता. म्हणजेच अ डिपार्चर फ्रॉम व्हॉट इज नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड. तर सिनोनिम्स आहेत अब्रेशनचे ॲनोमली, डेव्हिएशन आणि इररेग्युलॅरिटी. आणि अँटोनिम्स आहेत नॉर्मॅलिटी, रेग्युलॅरिटी आणि कन्फर्मिटी. यूज बघूया सेंटेन्समध्ये अब्रेशनला कसं करण्यात आलेलं आहे. हिज आउटबर्स्ट वॉज अन अब्रेशन फ्रॉम हिज युज्युअल काम डिमेनर. तर त्याचा राग त्याच्या नेहमीच्या शांत स्वभावापेक्षा वेगळा होता. काय होता, त्याचा राग जो आहे त्याच्या नेहमीच्या शांत स्वभावापेक्षा वेगळा होता. तर असं यामध्ये यूज करण्यात आलेला आहे अब्रेशनला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अबोर, ABHOR, अबोर. तर मिनिंग आहे याचा रिगार्ड विथ डिस्गस्ट अँड हेट्रेड. म्हणजेच तिरस्कार, तिरस्कार आणि द्वेषाने पाहणे म्हणजे काय होते अबोर, ABHOR. सिनोनिम्स आहेत डिटेस्ट, लोथ, डिस्पिस. आणि अँटोनिम्स आहेत अडोर, चेरिश आणि ॲडमायर. सो अबोर म्हणजे काय होते तर तिरस्कार आणि द्वेषाने पाहणे.
सेंटेन्स मध्ये बघूया अबोरला कसं यूज करण्यात आलेलं आहे. शी अबोर्स व्हायलन्स इन एनी फॉर्म. सो तिला कोणत्याही स्वरूपात हिंसाचाराचा काय आहे, तिरस्कार आहे. तर यामध्ये असं यूज करण्यात आलेलं आहे अबोर्सला. सो तिला कोणत्याही स्वरूपात हिंसाचाराचा तिरस्कार आहे, याचा हा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट वर्ड आहे अब्रेसिव्ह, ABRASIVE. अब्रेसिव्हचं काय मिनिंग आहे तर शोईंग लिटिल कन्सर्न फॉर अदर्स फीलिंग्स हार्श. तर याचा अर्थ होतो आगाऊ, कठोर, उद्धट, खरखरीत किंवा खडबडीत. ओके. सो अब्रेसिव्हचे सिनोनिम्स आहेत रफ, कॉस्टिक आणि ग्रेटिंग, आणि अँटोनिम्स आहेत जेंटल, स्मूथ आणि काइंड. सो अब्रेसिव्ह म्हणजे होते एकतर आगाऊ किंवा कठोर किंवा उद्धट, खरखरीत किंवा खडबडीत. यूज बघूया आपण अब्रेसिव्हचा कशा करण्यात आलेला आहे. हिज अब्रेसिव्ह कमेंट्स ऑफेंडेड मेनी पीपल. त्याच्या अपमानास्पद टिप्पण्यांनी अनेकांना नाराज केले. तर असं या सेंटेन्सचा अर्थ आहे की त्याच्या अपमानास्पद टिप्पण्यांनी अनेकांना नाराज केले, आणि यामध्ये अब्रेसिव्हला असं यूज करण्यात आलेलं आहे अपमानास्पद म्हणून. ओके. तर त्यांनी अपमान केलेला आहे, जे त्यांनी टिप्पण्या केलेल्या आहे अनेकांवर, त्याच्यामुळे ते नाराज झालेले आहे. तर असं अब्रेसिव्हला यूज करण्यात आलेला आहे यामध्ये. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो फर्स्ट वर्ड आहे फेल्ड. फेल्डचा सगळ्यांनाच मिनिंग माहिती आहे. काय आहे तर इंडिकेटिंग दॅट समथिंग डिड नॉट सक्सीड. तर सक्सेस नाही झालेला आहे कोणत्या पण गोष्टीमध्ये, म्हणजे काय झालेलं आहे, फेल झालेला आहे. ओके. सो फेल्ड म्हणजे काय होते, अयशस्वी, अपयशी, अयशस्वी होणे किंवा आपण म्हणू शकतो नापास होणे, म्हणजे काय होतं, फेल्ड. सो फेल्ड म्हणजे होते इंडिकेटिंग दॅट समथिंग डिड नॉट सक्सीड, म्हणजे ज्याच्यामध्ये सक्सेस मिळालेला नाही, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ते फेल झालेलं आहे. अयशस्वी, अपयशी, अयशस्वी होणे किंवा नापास होणे म्हणजे काय होते, फेल्ड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रुइंड, RUINED. रुइंड म्हणजे काय होते, मीनिंग समथिंग हॅज बीन डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल्ड कम्प्लिटली, म्हणजे उद्ध्वस्त करणे, बर्बाद करणे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो सत्यानाश करणे सुद्धा. तर रुइंड म्हणजे काय होते, उद्ध्वस्त करणे किंवा बर्बाद करणे, नाश करणे किंवा सत्यानाश करणे. म्हणजे होते रुइंड. ओके. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे सेपरेट, आणि ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे सेपरेटची, SEPARATE. सेपरेट म्हणजे काय होते तर वेगळे करणे. सेपरेट म्हणजे होते वेगळे किंवा अलग सुद्धा म्हणू शकतो आपण. निराळा, बाजूला किंवा अलग करणे म्हणजे होते सेपरेट करणे. ओके. सेपरेटची स्पेलिंग आहे SEPARATE, आणि सेपरेट म्हणजे होते वेगळे, अलग करणे, निराळा, बाजूला करणे किंवा अलग करणे. नेक्स्ट आहे वर्ड, तो आहे ऑकरन्स, आणि ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे ऑकरन्सची, OCCURRENCE. आणि ऑकरन्स म्हणजे काय होते, घडून येणे किंवा घडलेली गोष्ट, आढळ किंवा आढळणे सुद्धा म्हणू शकतो, आणि प्रसंग म्हणजे काय होते ऑकरन्स.
आणि स्पेलिंग आहे OCCURRENCE. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डाऊन इन द माउथ. डाऊन इन द माउथचा अर्थ आहे मीनिंग टू लुक सॅड ऑर डिप्रेस्ड. म्हणजे काय तर उदास किंवा निराश दिसणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे डाऊन इन द माउथ. म्हणजे जसं आहे ना कोणी म्हणतं की चेहरा पडलेला दिसतो आहे, म्हणजे काय आहे की तो एकतर उदास आहे आणि नाराज दिसत आहे, निराश दिसत आहे. एक्झाम्पल काय आहे आफ्टर फेलिंग हिज फायनल एक्झाम राजेश हॅज बीन फीलिंग डाऊन इन द माउथ. सो राजेश जो आहे त्यांनी फायनल एक्झाम मध्ये फेल झालेला आहे तो, त्यामुळे काय फील करत आहे तो डाऊन इन द माउथ फील करत आहे, तो निराश फील करत आहे, उदास फील करत आहे. असे या सेंटेन्सचा अर्थ आहे एक्झाम्पलचा. नेक्स्ट आहे अप इन स्मोक. अप इन स्मोकचा अर्थ आहे टू कम टू नथिंग, फेल ऑर बी वेस्टेड. म्हणजे निष्प्रभ होणे, अपयशी होणे किंवा वाया जाणे म्हणजे होते अप इन स्मोक. ओके. सो एक्झाम्पल मध्ये काय आहे ऑल अवर प्लान्स फॉर द आउटडोर वेडिंग वेंट अप इन स्मोक व्हेन द स्टॉर्म हिट. जर काय आहे जे पण प्लॅन्स आहे आपले आउटडोर वेडिंगचे ते काय होईल म्हणते अप इन द स्मोक होईल, म्हणजे ते वाया जाईल जर काय येईल वादळ येईल तर. ओके. सो असं या सेंटेन्स मध्ये अप इन स्मोक यूज करण्यात आलेला आहे. आणि अप इन स्मोकचा अर्थ आहे निष्प्रभ होणे, अपयशी होणे किंवा वाया जाणे. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. फारच इझी होते आजचे जे वर्ड्स आहे इडम्स अँड फ्रेजेस आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, सगळेच फार इझी आहे. सो याचे तुम्ही एकदा आणखी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या, मराठीचे मिनिंग परत एकदा वाचून घ्या आणि दररोजचे जे वर्ड्स आहेत ते नोट डाऊन करत चला. तुम्हाला एक्झामच्या वेळेस एकदाच वाचायला ते खूप यूज पडेल ते बुकमधनं जे ज्याच्यात तुम्ही नोट डाऊन करत आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.